आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया अशी लहान लहान व्रते किती संक्रांतीच्या दिवशी सहजपणे करता येतील व कोणते व्रत केल्याने काय फळ प्राप्त होते. संक्रांतीचा दिवस हा दान व व्रते करण्यासाठी श्रेष्ठ व पुण्यकारक आहे. या दिवशी अनेक व्रते केली जातात. आपल्याला जे शक्य होईल ते व्रत जरूर करावे. 1. दधी संक्रांती व्रत. मकर संक्रांतीस या व्रताचा आरंभ करतात. याचा कालावधी 1 वर्षाचा आहे. प्रत्येक महिन्याच्या सूर्य संक्रांतीस लक्ष्मीनारायणास दह्याने स्नान घालावे व ओम नमो नारायणाय या मंत्राने पूजन करावे. या व्रतामुळे आरोग्य दीर्घायुष्य प्राप्त होते व जीवनानंतर विष्णुलोक प्राप्त होतो. 2. धन संक्रांती व्रत. मकर संक्रांतीच्या दिवशी या व्रताचा आरंभ करतात. प्रत्येक महिन्याच्या सूर्य संक्रांतीच्या दिवशी एक भुक्त राहून उपवास करावा. पाण्याने भरलेल्या कलशावर सूर्यदेवाची प्रतिमा ठेवून सूर्य प्रियताम असे म्हणून किंवा आपणास सूर्यदेवाचे जे मंत्र येत असतील ते मंत्र म्हणून पूजन करावे व उद्यापनाच्या वेळी सोन्याचे कमळ व तो कलश ब्राह्मणास दान द्यावा. ह्यामुळे दीर्घायुष्य आरोग्य व धन प्राप्ती होते. 3. फलसंक्रांती व्रत. मकर संक्रांतीस सूर्यदेवांची सोन्याची प्रतिमा तयार करून तिचे पूजन करून साखरेने भरलेले पात्र व जी उपलब्ध असतील ती 8 प्रकारची फळे सर्वांचे पूजन करून सुवर्णमूर्तीसह ब्राह्मणास दान द्यावे. 4. भोग संक्रांती व्रत. मकर संक्रांतीच्या दिवशी हे व्रत सुरू करतात. त्या दिवशी दाम्पत्य भोजन घालावे व सौभाग्यवती स्त्रियांना केशर काजळ हिंगूळ फुले अत्तर तांबूल कापूर व फळे दान द्यावीत. उद्यापनाच्या वेळी सूर्यदेवाचे पूजन करून सपत्नीक ब्राह्मणाला गाय दान द्यावी. यामुळे सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. 5. रूप संक्रांती व्रत. या दिवशी तिळाचे तेल अंगास लावून नंतर स्नान करावे. नंतर एका सुवर्ण पात्रात गायीचे शुद्ध तूप व सोने ठेवून त्यात आपलाच चेहरा पाहावा व ते तुपासहित पात्र ब्राह्मणास दान द्यावे. उद्यापनाच्या वेळी सोने व गाय दान करावे. यामुळे 1000 अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते. रूप आरोग्य संपत्ती व स्वर्गाची प्राप्ती होते. 6. लवण संक्रांती व्रत. संक्रांतीच्या दिवशी स्नान करून केसरी गंधाने अष्टदल कमळ काढून त्यावर पूर्वेकडून प्रारंभ करून भास्कर रवी विवस्वान पुष्प आदित्य तपन मार्तंड भानू आणि बीजकोशावर विश्वात्मा यांची स्थापना करून त्यांचे पूजन करावे. एका पात्रात मीठ व गूळ भरून ठेवावा. पूजितोस्मी यथाशक्ती प्रसिद्ध मम भास्कर हा मंत्र म्हणून ते दान ब्राह्मणास द्यावे. प्रत्येक महिन्याच्या संक्रांतीला हे व्रत करतात. उद्यापनाच्या वेळी सूर्यदेवाची सुवर्ण प्रतिमा व मीठ व गूळ दान द्यावे. यामुळे सूर्यलोक प्राप्ती होते. 7. सौभाग्य संक्रांती व्रत. सौभाग्यवती स्त्रियांनी संक्रांतीच्या दिवशी स्नान करून सूर्यदेवाचे पूजन करावे व सुवासिनींना सौभाग्याच्या वस्तू द्याव्यात. हे दान जर कुरुक्षेत्री किंवा पुष्कर क्षेत्री दिले तर त्याचे फल सहस्रपटीने प्राप्त होते व वैवाहिक जीवनात अखंड सौभाग्य प्राप्त होते. संक्रांतीच्या दिवशी तळलेले पदार्थ करू नयेत म्हणून गुळाची पोळी करतात व मित्र नातेवाईक आप्त ज्येष्ठ माता पिता सर्वांना तिळगुळ देतात. तिळगुळ देण्यामागचा हेतू असा आहे की तिळात स्निग्धता असते तशी प्रेमात असावी व गुळाप्रमाणे गोडवा असावा. तसेच हिवाळ्यात तिळगुळ हे दोन्ही उष्ण पदार्थ असल्याने त्यांचे सेवन केल्यास आरोग्य देखील टिकून राहते. ही सर्व माहिती व्रत शिरोमणी ग्रंथ व स्कंद पुराणातून संकलित करून ह्या व्हिडिओत प्रस्तुत केली आहे. आपणास आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.